उडत्या पाखरांना परतेची तमा नसावी, नजरेत सदैव नवी दिशा असावी. घरट्यांचे काय, घरटे कधीही बांधता येईल. आकाशात सदैव झेप घेण्याची इच्छा असावी. असेच इच्छाशक्तीचे अखंड सागर. वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व असे तीनही गुणसंपन्न व्यक्तिमत्व म्हणजेच राजापूरचे सुपुत्र व सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता बापूसाहेब तथा लग हासे अर्थात आपले दादा. दिनांक 5/12/2012 रोजी त्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या जीवन कार्याचा अमृत महोत्सवी गौरव राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे शुभहस्ते आज या ठिकाणी होत आहे. आमच्या दादांचा अमृत महोत्सव आणि जीवन गौरव आम्हा सर्वांना आनंदाची पर्वणी आहे. अशा आनंद प्रसंगी त्यांच्या जीवन कार्याच्या परिचयावर आधारित चित्रफित अमृतपथ आम्ही सादर करीत आहोत. दादांचा जन्म 5/12/1937 रोजी राजापूर तालुका संगमनेर येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांचे नाव गणपतराव बापूजी हासे तर आई चंद्रभागा. कैलासवासी गणपतराव हासे हे अतिशय हुशार व शाळेचे केवळ 6 पाट्या शिक्षण घेतलेले. त्यांनी आपल्या मुलांना उत्तम संस्कार दिले, उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी अतिशय प्रयत्न केले आणि त्यांच्याच संस्कारातून घडलेले दादांचे प्राथमिक शिक्षण 4थी पर्यंत राजापूर येथे झाले व 5वी ते 7वी पर्यंतचे शिक्षण संगमनेर येथील मराठी शाळा क्रमांक 2 मध्ये झाले. माध्यमिक शिक्षण सर DM पेटीट संगमनेर येथे झाले. दादांच्या लागवी स्वभावामुळे त्यांनी माध्यमिक शिक्षण घेत असतानाच अनेक मित्र मिळविले व त्यांची मैत्री आजपर्यंत निभावली देखील. पेटीट हायस्कूलचे त्यांचे मित्रांची फार मोठी यादी आहे. त्याच्यातील काही मित्र कैलासवासी गणपतराव भरीसकर, संचालक शिर्के अँड कंपनी पुणे, आमदार मधुकरराव पिचड, माजी मंत्री, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, श्री कैलाश शिवराम घोडगे, सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनियर, ॲडव्होकेट शिवाजीराव दिघे, प्रतिष्ठित वकील, श्री शंकरराव भगत. 1955 साली दादा HSC प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. HSC नंतर दादांनी 1955 सालीच पुढील शिक्षणासाठी सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतला व ते 1958 साली राजापूरचे पहिले इंजिनियर म्हणून उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. सांगली येथेही त्यांनी नवीन मित्र मिळविले. श्री दाढे निवृत्त कार्यकारी अभियंता, श्री सोनार निवृत्त उपअभियंता, श्री अशोक परसरामे उद्योजक जर्मनी, श्री पवार निवृत्त उपअभियंता कराड. दरम्यान 1958 रोजी इंजिनिअरिंगच्या डिग्री मिळवल्यावर त्यांची लोकल बोर्ड अहमदनगर यांच्या पाथर्डी येथे ओव्हरसियर म्हणून नेमणूक झाली व आपल्या नोकरीची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांची बदली पाटबंधारे खात्यात ओव्हरसियर म्हणून घोडडॅम डिव्हिजन चिंचणी येथे झाली. एक शेतकरी कुटुंबातील मुलगा इंजिनियर होऊन सरकारी नोकरीस लागतो ही बाब 1958 साली अतिशय दुर्मिळ होती. दादांची नोकरी म्हणजे सर्वांना आनंदाचा व कुतूहलाचा विषय होता. 18 मार्च 1960 रोजी दादांचा विवाह संगमनेर येथील कैलासवासी राजाराम सावळेराम आरगडे यांची सुकन्या इंदुमती यांच्यात समवेत झाला. सौ इंदुमतीताई यांची जीवनसाथी म्हणून अतिशय उत्तम साथ मिळाली. दादांची नोकरी सतत बाहेरची असल्यानं बदल्यांच्या ठिकाणी जाण्यामुळे संसाराचा गाडा सतत अस्थिर असायचा, परंतु आई सतत त्यांच्याबरोबर सावलीसारख्या राहिल्या व प्रत्येक घटनांच्या त्या साक्षीदार ठरल्या. 12 डिसेंबर 1961 रोजी ज्येष्ठ कन्या मंगल हिचा जन्म झाला. 1962 ऑगस्ट दादांची बदली नांदगाव येथील पंचायत समितीत व नंतर नांदगाव येथेच मध्यम प्रकल्प विभाग तांत्रिक शाखेत ओव्हरसियर म्हणून झाली. दरम्यान 8 ऑक्टोबर 1963 रोजी चिरंजीव नितीन याचा नांदगाव येथे जन्म व 14 डिसेंबर 1968 रोजी कनिष्ठ कन्या नीता हिचा जन्म. दादांच्या संसारवेलीवर मंगल, नीता व नितीन अशी 3 फुले उमलली. सौ आईंनी मुलामुलींचे संस्कार, शिक्षण, पाहुणचार या गोष्टी उत्तमरित्या सांभाळल्या. ऑगस्ट 1969 मध्ये दादांची देवळा येथे बढतीवर डेप्युटी इंजिनियर म्हणून बदली झाली. 1970 साली दादांची कामावरील निष्ठा व सचोटी बघून त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना चनकापूर धरणाच्या दगडी बांधकामासाठी नेमले.
अनेकांना याचे आश्चर्य वाटले। वरिष्ठांना डावलून एका कनिष्ठ डेप्युटी इंजिनियरला हे काम दिल्यामुळे सर्वांचा रोष दादांना पत्करावा लागला। दादांनीही मिळालेल्या संधीचे सोने करून अगदी विक्रमी कमी वेळात धरणाचे काम पूर्ण करून आपल्या वरिष्ठांनी टाकलेला विश्वास सार्थ केला। तसेच आपल्या इतर अधिकाऱ्यांच्या रोषाचा पारा देखील कमी करून मैत्री स्वीकारली। आजही दादांनी बांधलेल्या या धरणावर त्यांच्या नावाची अक्षरे कोरलेली याची साक्ष देत आहेत। 50 फूट उंचीच्या पायाचे काम पाण्यात करणे अत्यंत आव्हानात्मक व धोक्याचे होते। हे आव्हान देखील दादांनी स्वीकारले। 1974 साली चंकापूर धरणाचे काम पूर्ण झाल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना त्याच योग्यतेचे गिरणा डॅम हाय लेव्हल कॅनलच्या कामाची जबाबदारी दिली व त्यांची बदली गिरणा डॅम कळवाडी येथे झाली। गिरणा येथील पांझण डाव्या कालव्याचे काम अत्यंत क्लिष्ट होते। उंबरते गावाजवळ कालव्यासाठी अर्ध्या किलोमीटर बोगद्याचे काम अत्यंत उत्कृष्टपणे व कमी वेळात दादांनी पार करून जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले। दादांचे आपल्या कामकाजात अत्यंत व्यवस्थितशीर व नीटनाटकेपणा होता व ते अत्यंत कुशल असे डेप्युटी इंजिनियर नावाजलेले होते। परंतु ह्याहीपेक्षा त्यांच्यातील कलाकार म्हणूनही ते अत्यंत प्रभावीपणे नाटकात काम करीत। गिरणा डॅम येथील 5 ते 6 वर्ष ते आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसह कळवाडी येथील वसाहतीत राहत असेत। तेथेच त्यांनी अनेक नाटके बसविली व मुख्य भूमिकेसह ती सादरही केली। नाटकात सौ आईंनीही काही भूमिका केल्या। त्यांनी वरचा मजला रिकामा हे नाटक अजरामर केले। ह्या समकालीन काळातील बरेच अधिकारी व कर्मचारी आज येथे उपस्थित आहेत, त्यांचेही आम्ही स्वागत करीत आहोत। दरम्यान 1979 मध्ये त्यांची बदली अकोले जिल्हा अहमदनगर येथे अप्पर प्रवरा कॅनल सब डिव्हिजन मध्ये डेप्युटी इंजिनियर म्हणून झाली। ऊर्ध्व प्रवरा डावा कालव्याच्या सर्व्हे करून अंतिम मंजुरी त्यांनी घेतली। 1983 मध्ये दादांची बदली भंडारदरा येथील हायड्रो सब डिव्हिजन मध्ये झाली। पॉवर हाऊस नंबर 1 कर्मचारी वसाहत व 2 विश्रामगृहांची उत्कृष्टपणे कामे पूर्ण करून दादांनी घेतली। दरम्यान ज्येष्ठ कन्या मंगल हिचा विवाह 2 मे 1981 रोजी श्री बाळासाहेब किसनराव थोरात यांच्याबरोबर संगमनेर येथे पार पडला। बाळासाहेब किसनराव थोरात सध्या शाखा अभियंता निळवंडे डॅम डिव्हिजनला कार्यरत आहेत। 1985 मध्ये कुकडी प्रकल्प नारायणगाव येथील मीना उपविभागात त्यांची बदली झाली। सिंचन व्यवस्थापनाचे काम त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळले। परंपरागत असलेल्या सिंचन व्यवस्थापनेत आमूलाग्र बदल केले। 1988 साली त्यांची बदली लघु पाटबंधारे उपविभाग अकोले येथे झाली। त्या अंतर्गत केटी बेअर, पाझर तलाव, दगडी बंधाऱ्यांची कामे त्यांनी पूर्ण केली। जून 1990 मध्ये 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दादांना कार्यकारी अभियंता म्हणून बढती मिळाली। एवढ्या मोठ्या पदावर काम करणारे राजापूर मधील ते एकमेव अधिकारी होते। जिल्हा परिषद अहमदनगर येथे कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे उत्तर विभाग येथे त्यांची नेमणूक झाली। पाझर तलाव, दगडी बंधारे यांची उत्कृष्ट दर्जाची कामे त्यांनी केली। शेतकऱ्यांचा अभियंता म्हणून अनेक विकासाची कामे त्यांनी जबाबदारीने पूर्ण केली। शेतीसाठी पाणी आणि पाण्यासाठी जलसंधारण या तत्वांनी दादांनी आयुष्यभर विकासाची कामे केली। कार्यकारी अभियंता म्हणून काम करताना सर्व उप अभियंते, शाखा अभियंते, कार्यालयीन कर्मचारी अतिशय प्रेमानं व नियमानं वागविले। प्रासंगिक सहकार्य व मार्गदर्शन केले। अनेक राजकीय पदाधिकारी नेते त्यांच्याविषयी उदारतेने उल्लेख करतात। 3 फेब्रुवारी 1991 रोजी त्यांची कन्या सौ नीताचा विवाह भाऊसाहेब दामोदर गायकर यांच्याबरोबर संगमनेर येथे पार पडला। श्री भाऊसाहेब गायकर हे भारत संचार निगम लिमिटेड वरिष्ठ उपविभागीय अभियंता या पदावर नाशिक येथे कार्यरत आहेत। चिरंजीव नितीन हे ओरॅकल सॉफ्टवेअर कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर असून 13 वर्ष त्यांनी अमेरिकेत वास्तव्य करून आता ते हैदराबाद येथे ओरॅकल कंपनीचे वरिष्ठ संचालक म्हणून कार्यरत आहेत। दरम्यान चिरंजीव नितीन यांचा विवाह दिनांक 26 एप्रिल 1992 रोजी सौ विजयाबरोबर संगमनेर येथे पार पडला। दरम्यान जुलै 1993 साली त्यांची बदली लघु पाटबंधारे स्थानिक स्तर अहमदनगर येथे कार्यकारी अभियंता या पदावर झाली व तेथेच कार्यरत असताना दिनांक 31/12/1995 साली दादा शासनाचे
सेवेतून कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यानंतरही अनेक अधिकारी व कर्मचारी त्यांना वारंवार भेटण्यास येतात व त्यांचे मार्गदर्शन घेतात. ही आम्हास अभिमानाची गोष्ट आहे. जून 1996 मध्ये दादांनी सौ आईसह अमेरिका यात्रा केली. चिरंजीव नितीन अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथे असताना त्यांनी तेथे 6 महिने वास्तव्य केले व अमेरिकेतील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. सेवेचा वसा घेतलेले दादा सेवानिवृत्तीनंतरही कार्यरत राहिले. त्यांची वडिलोपार्जित शेती, विकास, प्रागतिक शिक्षण संस्था, राजापूर विकास व विविध कार्यात सहभाग घेऊन त्यांनी स्वतःला झोकून दिले. सामाजिक कार्यात अग्रेसर असताना संगमसह पतसंस्था, छत्रपती शिवाजी महाराज पतसंस्थेची संचालक व अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम प्रकारे काम करून संस्था व सभासदांचा विकास घडवून आणला. संगमनेर पेन्शन भवन, ज्येष्ठ नागरिक संघटना SSY या संस्थेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. एक आदर्श पिता, आदर्श अधिकारी, आदर्श नागरिक म्हणून आदरणीय लगा हसे यांचे व्यक्तिमत्व सदैव प्रेरणादायी आहे. वयाची 75 वर्ष पूर्ण करीत असताना राजापूरचे ग्रामस्थ आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आदरणीय दादांच्या सन्मानासाठी गौरव समिती स्थापन केली. महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते त्यांच्या सत्काराचे आयोजन केले. हास्य परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक, विविध संस्थांचे पदाधिकारी, जलसंपदा विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी यांनी या गौरव सोहळ्यात सहभाग नोंदविला. त्यामुळे सर्वांचे आभार. आणि दादांच्या कर्तृत्वावर खरोखरच बोलावेसे वाटते. संघर्षाच्या वाटेवर चालताना वेचलेत आपण काटे, पामरांच्या दुःखांवर फुंकर मारताना सोसलेत वर्णी घाव. म्हणूनच जन्माला सारेच येतात, जगणं जमतं मात्र थोड्यांनाच. कर्तृत्व सारेच करतात, कर्तृत्ववान मात्र दादा आपल्या सारखेच ठरतात. आपले सर्वांचे लाडके दादा तथा लगा हसे व सौ इंदुताई यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशीच शुभेच्छा. त्यांची वाटचाल जीवनाची सुखर राहो. ताई आणि दादा तुम्ही शतायुषी हो हीच इच्छा, हीच आस आणि परमेश्वर चरणी हीच प्रार्थना.